रोहिणी, मी करते मदत. तू माझी बहीण आहेस. तुझ्या लग्नात मी नाही करणार तर कोण करणार? देवयानी हसत म्हणाली आणि वहिनी बरोबर आत गेले. बरं झालं तू आलीस, नाहीतर सकाळपासून एकटीच काम करते. वहिनी वैतागून म्हणाली, काय करायचं आहे? नातेवाईक आलेत, चहा मागतायत. डोंट वरी वहिनी, मी करते. देवयानी म्हणाली आणि कामाला लागली. देवयानी, तू म्हणाली होतीस ना तुला एक स्थळ आलं होतं? हो, माझ्याच ऑफिस मधला होता. मग नाही का म्हणालीस? लग्न करायला पाहिजे. आता मला लग्न करायचं नाही. रामसाठी नाही म्हणतेस का? हो, तो ठीक झाला की मग. आजकाल कोण एवढं बघतं? तू लग्न कर आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ठेव. वहिनी, राम माझा भाऊ आहे. नाती पैशाने मोजली तर ती नाती राहत नाहीत. मी लग्न तेव्हाच करेन जेव्हा तो ठीक होईल, नाही तर नाही. देवेनी ठामपणे म्हणाली. मूर्ख मुलगी. वहिनी पुटपुटल्या. बाहेर आता गाणी वाजू लागली होती. किचनमध्ये त्याचा हलका हलका आवाज येत होता. देवेनी, मी तुला पक्क सांगते, तू जर राम बरा होण्याची वाट बघत बसलीस तर तुझी अवस्था खूप बेकार होणार. हे ऐकून देवेनीचे डोळे पाणावले, पण तिने ते दिसू दिलं नाही. मी सगळ्यांना नाश्ता देऊन आले, ती नजर चोरत म्हणाली आणि ट्रे हातात घेऊन बाहेर आली. देवयानीने सगळ्यांना नाश्ता दिला आणि ट्रे टेबलवर ठेवला. देवयानी, इथे बस, रोहिणी म्हणाली. ती तिच्या शेजारी बसली. लग्नाचं गाणं ऐकून देवयानीचं मन भरून आलं. खरंच लग्नाविषयी स्वप्न प्रत्येक मुलीचे असतात. ती पण त्याला अपवाद नव्हती. पण मग वहिनी बोलल्याप्रमाणे खरंच तिची अशी अवस्था होईल का? नाही, राम माझी पहिली जबाबदारी आहे. मी अशी स्वप्न पाहणार नाही. आणि समजा लग्न नाही झालं तरी राम कधीच एकटा पडणार नाही. देवेनी मनात विचार करत होती. देवेनी, रोहिणीने तिला हाक मारली. काही झाले का? वहिनी काही बोलल्या का? ती हळू आवाजात विचारत होती. नाही ग, तू असं का विचारतेस? देवेनीने खोटं हसत विचारलं. ते तुझ्या चेहऱ्यावरून मला सगळं कळतं. तू खुश आहेस की दुःखी मी ओळखू शकते. सांग ना, काय झालं? रोहिणी म्हणाली. अगं, तू स्वतःला खूपच स्मार्ट समजतेस. मेहंदी काढ पटकन, शिवला दाखवायची आहे ना. देवेनी तिच्या डोक्यावर हलकी टपली मारत म्हणाली. अगं, विषय बदलू नकोस. कोणी काही बोललं का? रोहिणी अजूनही गंभीर होते. रोहिणी, आपण नंतर बोलू. तुझं लग्न होईपर्यंत आपण एकत्रच आहोत. खूप वेळ आहे गप्पा मारायला, देवयानी म्हणाली. ओके, रोहिणी म्हणाली. दीदी, माझी झाली. आता माझ्या बहिणीला मेहंदी काढा. रोहिणीने मेहंदीवालीला देवयानीकडे इशारा करत बोलली. तसं तिथल्या नातेवाईकांनी तोंड वाकडं केलं. रोहिणी, आधी सगळ्यांना लावू दे, मग शेवटी लावते. देवयानी म्हणाली. नाही, तू माझी खास आहेस मैत्रीण, तुला आधीच लावणार. रोहिणी हट्टाने म्हणाली. मग बाकीच्या बायका दुसरीकडे गेल्या आणि मेहंदीवाली देवयानीच्या हातावर मेहंदी काढू लागली. रोहिणी तिथेच बसून मेहंदी सुकायची वाट पाहत होती आणि मध्येच वहिनीला दोनदा ज्यूस दोनदा नाश्ता आणायला सांगत होती. ही कसली बदला घेते? वहिनी मनात पुटपुटत होत्या, पण चेहऱ्यावर हसू ठेवत काम करत होत्या. मेहंदीवर नाव कोणाचं काढायचं? मेहंदीवालीने विचारलं. तेवढ्यात देवयानीचा फोन वाजला. तिने दुसऱ्या हाताने फोन पाहिला. स्क्रीनवरचं नाव पाहून तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. कार्तिक. तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले आणि तिने कॉल उचलला. वा, छान नाव आहे, मेहंदीवाली गालात हसत म्हणाली आणि त्याच वेळी देवयानीच्या हातावर मेहंदी उमटत गेली. हॅलो सर. देवयानी, माने यांची फाईल कुठे आहे? सर, मी सगळ्या फाईल तुमच्या टेबलवर ठेवल्या आहेत, प्लीज एकदा चेक करता का? मला मिळत नाही आहे. तो माने यांची फाईल हातात घेत म्हणाला. मला मिळत नाही आहे? तो इकडे येऊन मला फाईल शोधून दे. तो थोडा रागात बोलला. सर, मी सुट्टीवर आहे. ती घाबरत बोलली. मिस देवयानी, जर 6 दिवसाच्या सुट्टीवर जायचं होतं तर या फाईल बद्दल कोणाला तरी सांगून जायला हवं होतं. एवढं पण तुला कळत नाही का? हिटलर याला माहित आहे मी कोणत्या परिस्थितीतून तेथून बाहेर पडले, तरी पण रागवत आहे. तू येणार आहेस ना? सर, मी येते, ती बोलली आणि फोन ठेवला. इकडे कार्तिक गालात हसला. त्याने एक दीर्घ श्वास सोडला. तो मनातच म्हणाला, देवयानी का कोण जाणे,
पण आता लगेच तुला पाहावंसं वाटतंय. आणि इकडे देवयानीने रागात फोन पर्समध्ये ठेवला. दीदी झाली का मेहंदी? हो झाली. आता दुसऱ्या हातावर काढू? नाही नको, एका हातावर बस झाली. देवयानी काय झालं? रोहिणीने लगेच विचारलं. अगो ऑफिसमध्ये थोडं काम आहे, मी आलेच अर्धा तासात. देवयानी एका हातात पर्स घेत बोलली. त्याला पण आजच बोलवायचं होतं का? खरंच खडूस आहे बाई तुझा बॉस, रोहिणी नाराज होत बोलली. काय करते आता, येते जाऊन लगेच, देवयानी बोलली. बाहेर येऊन तिने रिक्षा पकडली आणि ऑफिस गाठलं. ऑफिसमध्ये ती लगबगीने कार्तिकच्या केबिनकडे जात होती. तिच्या हातावर मेहंदी बघून सगळे शॉकमध्ये तिला बघत होते. तिने सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं कार्तिकच्या केबिन जवळ आली. घाईत आल्यामुळे तिचा श्वास फुलला होता, म्हणून ती बाहेरच उभी राहिली. समोर आरशात तिचं प्रतिबिंब दिसत होतं. तिने थोडेसे विस्कटलेले केस व्यवस्थित केले. ओठांचा लिप बाम पण निघून गेला होता. तिने खांद्यावर अडकवलेल्या पर्समधून कसा लिप बाम काढला आणि ओठांवर लावू लागली. तो लालसर स्ट्रॉबेरी लिप बाम होता. आणि इकडे ते सगळं बघून कार्तिक गालातल्या गालात हसत होता. पहिल्यांदा ऑफिसमध्ये कोणीतरी असं केल्यावर त्याला राग आला नव्हता. श्वेता व्यतिरिक्त आणखी कोणालाच हे माहीत नव्हतं की ती काच बाहेरून आरसा तर आतून पारदर्शी आहे. कोणाला त्याच्या केबिनमध्ये जास्त यायची परमिशन नव्हती, त्यामुळे कोणाला माहीत नव्हतं. पण देवयानीच्या पण लक्षात ही गोष्ट अजून तरी आलेली नव्हती. मी आत येऊ का सर? देवयानीने विचारलं. कमिंग. त्याने फाईलमध्ये डोकं घातलं. ती आतमध्ये आली आणि लगेच तिने एका हातानेच फाईल चाळायला सुरुवात केली. मधूनच तिने एक कटाक्ष कार्तिककडे टाकला तर तिला तो गालात हसत असल्यासारखं वाटला. वेडा झाला काय? ऑफिसच्या फाईल बघून कोण गालात हसतं? नक्कीच फाईलच्या आडून काहीतरी वेगळं बघत असणार. तिने आता फाईल बघण्याचा वेग वाढवला. त्याने पुन्हा एकदा तिरक्या नजरेने तिच्याकडे कटाक्ष टाकला तर तिने एक हात बाजूला केला होता आणि त्यावर मेहंदी होती. ती भराभरा एक एक फाईल बघत होती आणि बाजूला ठेवत होती. सर, मी फाईल इथंच ठेवली होती. देवयानी सगळ्या फाईल बघितल्यानंतर टेन्शन मध्ये बोलली. कार्तिकने हातातील फाईल खाली ठेवली आणि तिच्याकडे पाहिले. मग कुठे गेली? त्याने शांतपणे विचारलं. सर माहित नाही, पण मला आठवत आहे मी काल इथंच ठेवून गेले होते. प्रॉमिस सर, देवयानी केविलवाना तोंड करत बोलली. मग इकडे तिकडे शोध, कदाचित माझ्या ड्रॉवर मध्ये असेल. ती लगेच त्याच्या साईडला उभी राहिल्यानं त्याचा ड्रॉवर ओपन करू लागली. ड्रॉवर मधून काही शोधून काढण्याच्या वेळेस अचानक देवयानीचा पाय अडकला आणि ती पडणार होती तोपर्यंत त्याने तिला पकडले. ते पाहून तिच्या चेहऱ्यावर लगेच भीती दाटून आली. त्याला पण काहीतरी वेगळं जाणवलं. त्याने पाहिलं तर त्याच्या कोटला मेहंदी लागली होती. ती बघून तर मात्र त्याच्या चेहऱ्यावर राग दिसू लागला. आय एम सॉरी, ती अडखळत बोलली. गेटअप, तो रागात बोलला. ती लगेच उठली आणि बाजूला झाली. तिने तिचा हात पाहिला. अर्धी मेहंदी निघाली होती. तिला वाईट वाटलं, पण आता हा हिटलर काय करतोय त्याची भीती जास्त वाटली. तुला व्यवस्थित चालता येत नाही का? कार्तिक टिश्यू पेपरने कोटावरची मेहंदी पुसत बोलला. सॉरी सर, रिअली सॉरी. ती तोंड बारीक करून बोलली. इट्स ओके. तुला आता पुन्हा मेहंदी काढावी लागेल का? कार्तिकने तिच्या हातावरच्या मेहंदीकडे बघत विचारलं आणि ती शॉक झाली. तिला वाटलं होतं त्याचा कोट खराब झाला तर आता तो त्याच्याबद्दल काहीतरी बोलेल, तिला ओरडेल. पण तो तर तिला मेहंदी पुन्हा काढावी लागेल का हा विचारत होता. हा कसा चमत्कार झाला? कार्तिक आज काहीतरी जादूची कांडी खाऊन आला. ती देवयानी त्याला बघत उभी होती. देवयानी त्याने आता थोड्या मोठ्याने हाक मारली. तेव्हा कुठे ती भानावर आली. येस सर, तिने गडबडून उत्तर दिलं. हाताची मेहंदी धुण्यासाठी जावा. तिने एकदा त्याच्याकडे डोळे फाडून पाहिलं आणि मग वॉशरूमकडे पळाली. ती जाताच कार्तिकने त्याच्या ड्रॉवर मधून फाईल काढली आणि टेबलवर गठ्ठ्यामध्ये ठेवून दिली. मग गालात हसला आणि तिची वाट बघू लागला. इकडे देवयानीने हात स्वच्छ धुतले. बाबा आता ही रंगेल का? रोहिणी पण ओरडणार बहुतेक मेहंदी बघून. रंगणार तर नाहीच बहुधा. तसंही मेहंदी रंगायला माझ्यावर प्रेम करणारा तरी कोणी हवा.
ते गालात हसत मेहंदीकडे बघत होती आणि ती मेहंदी बघता बघता अचानक तिचे डोळे विस्फारले. तोंडातून आवाज पण बाहेर पडणार होता, पण तिने लगेच तोंडावर हात ठेवला. ओ माय गॉड, हे काय झालं? हे कसं झालं? ती हात झाडून वॉशरूम मध्ये इकडून तिकडे पळू लागली, कारण तिच्या हातावर तिला हलक्या लाल रंगात काही अक्षरं दिसत होती. तिच्या तोंडचं पाणी पळालं होतं. तिने पुन्हा पुन्हा ते वाचलं. कार्तिक, त्याचंच नाव होतं. तिला आता काय करावं तेच सुचत नव्हतं, म्हणून ते इकडून तिकडे अस्वस्थपणे फिरत होती. कार्तिक पाटीलचं नाव, तेही माझ्या हातावर कसं शक्य आहे? हे जर त्या खडूस हिटलरला कळलं तर मला तर फाशीवर चढवेल. बरं झालं मेहंदी धुतली, आता रंगणार नाही. तसेही हा माझ्यावर फक्त रागच धरून असतो. याचं नाव माझ्या हातावर रात्रीपर्यंत गायब होऊन जाईल. देवयानीने उलट्या हाताने कपाळावरचा घाम पुसला आणि एक दीर्घ श्वास घेत बाहेर आले तर कार्तिक कामात व्यस्त होता. ती गेली आणि त्याच्या जवळच्या ड्रॉवरमधून फाईल शोधू लागली. मिळाली. तो समोरच्या फाईलकडे इशारा करत म्हणाला आणि ती फाईल पाहून तिच्या जीवात जीव आला. ओके सर, मग मी जाते. जाताना श्वेता मॅडमला फाईल्स बद्दल सांगते. देवयानी म्हणाली. तुझी मेहंदी गेली का? कार्तिकने विचारलं. हो म्हणजे ठीक आहे, ती गोंधळून म्हणाली. दाखव जरा, तो म्हणाला आणि तिने लगेच हात पाठीमागे लपवला. शेत, याने जर माझ्या हातावरचं याचं नाव वाचलं तर रागात मला मारूनच टाकेल. नाही, नको, मी जाते. ती घाबरून म्हणाली. कार्तिक थोडा चकित झाला. फक्त मेहंदी दाखव म्हणतोय, तर यात एवढं गोंधळायचं काय आहे? हिच्या हातात काही झालं तर नाही ना? हिच्या हाताला काही झालं तर नाही ना? कार्तिकला थोडी काळजी वाटली. तो उठला आणि तिच्याजवळ आला. देवयानी आणखीनच घाबरली. दाखव, तो म्हणाला. सर, माझी मेहंदी बघण्यात तुम्हाला का रस आहे? देवयानी घाबरत म्हणाली. तिने पाठीमागचा हात घट्ट मुठीत पकडला होता. तुला मेहंदी दाखवण्यात काय प्रॉब्लेम आहे देवयानी? कार्तिकनेही रागाने उलट विचारलं आणि यावेळी त्याने तिचा पाठीमागचा हात पकडला आणि पुढे ओढण्याचा प्रयत्न करू लागला. तो इतका जवळ आल्यावर ती पुन्हा एकदा घाबरली, पण यावेळी ती थोडी सावरली होती. ती त्याच्या हातातून स्वतःला हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली आणि कार्तिक मात्र तिचा हात समोर ओढत होता. देवयानी आता खूप रागवली. सर, तुम्हाला कळते का? हे माझं वैयक्तिक आहे. मला मेहंदी दाखवायची गरज नाही आणि मला असं अवघडल्यासारखं करू नका. इतकं जवळ येऊ नका, देवयानी जोरात म्हणाली. कार्तिकने तिचा हात सोडला आणि आता तो रागाने तिच्याकडे पाहू लागला. तू मला रागवतेस? त्याने विचारलं. देवयानीला तिची चूक लक्षात आली. नकळत तिचा आवाज चढला होता. नाही सर, मी तुम्हाला कसं रागवणार? मी फक्त शांतपणे सांगत होते. कृपया, ती अडखळत म्हणाली, पण मनात मात्र ती खूप घाबरली होती. ठीक आहे, जाऊ दे, तो म्हणाला. तशी ती लगेच तेथून निघून गेली. हुश्श, वाचले, ती मनातच म्हणाली. नशीब याच्या लक्षात आलं नाही की मी रागात बोलले, नाहीतर दुसरी नोकरी शोधावी लागली असती. देवयानीने कपाळावरचा घाम पुसला आणि कंपनीतून बाहेर पडली. इकडे कार्तिक मात्र विचारात हरवला होता. मी तिच्यात एवढा का गुंतोय? मला ती आवडते का? या विचारानेच तो दचकला. पण तिचं स्थान आणि माझं स्थान? नाही नाही, ती माझ्या प्रकारातली बिलकुल नाही. पण मग ही जी भावना आहे तिच्यासाठी ती काय करू? का सारखी ती समोर हवीशी वाटते? सकाळीच भेटलं होतं तरीही आता तिला पाहण्याची ओढ वाटते. शेट, आता काय करू? कार्तिक कपाळ चोळत विचार करत बसला. देऊ, अगं दाखव ना मेहंदी, रोहिणी म्हणाली. तुला माझी मेहंदी पाहून काय करायचं आहे? तुझी आवडली ना शिवला? देवयानी जाणीवपूर्वक हात लपवत म्हणाली. अगं पण मला तुझीही बघायची होती. माझे जिजू तुझ्यावर किती प्रेम करतात, रोहिणी हसत म्हणाली. ते तुला कसं कळणार? देवयानी म्हणाली. कसं म्हणजे? रंग चढला की लगेच कळेल किती प्रेम आहे ते. म्हणजे तुझा हात उद्या एकदम लाल भडक होणार तर. देवयानी रोहिणीला चिडवत बोलली. जाऊ दे, उद्या कळेल कोणाची मेहंदी किती रंगते ते. माझी तर काहीच रंगणार नाही. अन त्यात एवढ्या लवकर मेहंदी पुसली पण गेली त्या हिटलरमुळे. धड हातावर रंग चढलेला पाहणं पण माझ्या नशिबात नाही. देवयानीने एक सुस्कारा सोडला
आणि त्याच वेळी तिला काहीतरी आठवलं. रोहिणी, अगं त्या हॉटेलमध्ये विष दिलं गेलं होतं पार्टीमध्ये, त्याबद्दल काही कळलं का? तिने सहज विचारावं तसं विचारलं. अगं हो, तो माणूस आता चांगला आहे, पण बिचाऱ्याचा जीव वाचता वाचता वाचला. पोलिसांनी खूप शोधलं पण काही सापडलं नाही. पण रोहिणीमध्येच बोलायचं थांबली. देवयानीचं हृदय जास्त धडधडू लागलं. पण काय रोहिणी? अगं शिव सांगत होता की कार्तिकच्या डॅडला शंका आहे की कदाचित ते विष कार्तिकसाठी होतं, रोहिणी बोलली. अन देवेनीला धडकी भरली. पोलिसांना काही सापडलं का? तिने लगेच विचारलं. नाही ना, पोलिसांना काही सापडले नाही. पण तुला आठवतंय, तो खाताना तुझ्याकडून त्याच्या ताटात काहीतरी उडून पडले आणि मग तू त्याच्यासाठी दुसरे ताट घेऊन आलीस. हो हो आठवतंय. ते शिवने त्याच्या डॅडला सांगितलं. आणि म्हणूनच त्यांना शंका वाटते, कारण त्या बिझनेसमॅनची कोणासोबत काहीच दुश्मनी नाही. या उलट कार्तिकने बऱ्याच लोकांसोबत संबंध चांगले नाहीत, रोहिणी बोलली. अन देवयानीला अजूनच काळजी वाटू लागली. क्षणभर सुमनबद्दल रोहिणीला सांगावं असं तिला वाटलं, पण पुन्हा जर खरंच तिचा यात काही दोष नसेल तर उगाच हे मोठे लोक तिला नाहक जेलमध्ये टाकतील असंही वाटलं. मग आता काय करणार आहेत? कार्तिक पाटील सरांनी काळजी घ्यायला हवी, देवयानी काळजीने म्हणाली. हो ग, आता कार्तिक पाटीलच्या मागे 4 बॉडीगार्ड ठेवलेत त्याच्या डॅडनी. कार्तिक तर त्यांना जवळही उभं करत नाही. मग डॅडनी त्यांना कडक ताकीद दिली आहे त्याला एकटं सोडायचं नाही म्हणून, रोहिणी म्हणाली. आणि देवयानीचा जीव भांडण्यात पडला. पण अगं, असं विष वगैरे देतात, तिथे हे बॉडीगार्ड काय करणार? देवयानीने शंका व्यक्त केली. अगं, ते लोक आधी सगळं तपासणार. आता कार्तिक कुठे जाणार आहे तर तो जायच्या आधी तिथली सगळी व्यवस्था तपासली जाईल. म्हणजे त्यांची पूर्ण टीम असते. ते लोक पूर्ण काळजी घेतात, रोहिणी म्हणाली. देवाचे आभार, मी एक फोन करून येते, थांबा, देवयानी म्हणाली आणि गॅलरीत गेली. तिने लगेच स्वातीचा नंबर डायल केला. हॅलो स्वाती. देवयानी, काय ग, एवढ्या रात्री का फोन केला? स्वातीचा झोपाळू आवाज आला. ऐक ना, तू त्या सुमनला फॉलो करत होतीस ना, तिला आता फॉलो करू नको, देवयानी हळू आवाजात म्हणाली. अगं बाई, तुझं काय चाललंय? आधी फोन करून सांगतेस की या मुलीला फॉलो कर आणि आता म्हणतेस करू नको. मला खरं खरं सांग, कोण आहे ती मुलगी? स्वातीने वैतागून विचारलं. अगं, माझी मैत्रीणच आहे, थोडी टेन्शनमध्ये होती म्हणून तुला सांगितलं होतं की तू बघ ती कुठे कुठे जाते. पण आता ती ठीक आहे, तू आता तिच्या मागे जाऊ नकोस, देवयानी म्हणाली. बरं झालं, मला पण एवढा वेळ नाही. मागचे 2-3 दिवस तिच्या मागे फिरून फिरून असं वाटतंय की मी फक्त हॉस्पिटलच्या फेऱ्याच मारल्या, स्वाती म्हणाली. मला त्या हॉस्पिटलचा पत्ता पाठव. आणखीन कुठे गेली नाही ना ती? देवयानीने विचारलं. नाही ग, हॉटेल, तिचे रूम आणि हॉस्पिटल एवढंच. बाकी आजकाल मला असं वाटायला लागलं आहे की आपणच एखादे गुप्तहेर झालो आहोत, स्वाती हसत म्हणाली. खूप मजेशीर आहे, मी फक्त माझ्या मैत्रिणीला मदत करते बस, देवयानी म्हणाली. आणि त्याच वेळी तिच्या मनातल्या मनात हाताची बोटं क्रॉस केली, कारण ती खोटं बोलत होती. बरं, जा आता झोप, शुभरात्री, देवयानी म्हणाली. अगं, तू कधी येतेस? तुझी खूप आठवण येते, स्वाती म्हणाली. अगं, आधी लग्न तरी होऊ दे, चल झोप, देवयानी म्हणाली आणि फोन ठेवून दिला. हुश्श, देवाचे आभार, सगळं व्यवस्थित झालं. आता कार्तिक पाटील सरांची काळजी करायची गरज नाही, ते बॉडीगार्ड काळजी घेतील. देवयानीने सुटकेचा निश्वास सोडला आणि बेडवर जाऊन रोहिणीच्या शेजारी झोपली. सध्या रोहिणी शिवसोबत बोलण्यात व्यस्त होती. तिच्या चेहऱ्यावर गोड हसू होतं. माझ्या बाबूने जेवण केलं का? रोहिणी लाजत म्हणाली. समोरून काहीतरी उत्तर आलं. तुझ्या पिल्लाचे हात दुखायला लागले, असं सारखं पकडून रोहिणी ओठ काढून म्हणाली. देवयानीला दोघांचं संभाषण ऐकून खूप मज्जा येत होती. कदाचित आपल्यासाठीही कोणी असतं, काळजी घेणारं, फोनवर बोलणारं, आपला रुसवा काढणारं, आपल्यावर मनापासून प्रेम करणारं. पण असं कोणीच नाही आपल्या आयुष्यात आणि कदाचित कोणी येणारही नाही. देवो,
तुझ्यासाठी तूच सगळं आहेस, देवयानी स्वतःशीच पुटपुटली आणि डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करू लागली. दुसऱ्या दिवशी संगीताचा कार्यक्रम होता. शिवने मोठ्या हॉलमध्ये संगीत ठेवलं होतं. कार्तिक पाटील सोडून सगळे आले होते. संगीत छान पार पडलं. रोहिणी आणि शिवने कपल डान्स केला आणि बाकी सगळ्यांनी तो खूप एन्जॉय केला. त्या रात्री देवयानी रोहिणीची बॅग भरत होती, कारण उद्या लग्न होतं. तिला लागणाऱ्या सगळ्या वस्तू ती काळजीपूर्वक ठेवत होती. रोहिणी मात्र थोडी उदास वाटत होती. बेडवर बसून खिडकीतून बाहेर बघत होती. रोहिणी, हे बघ, साड्या, नाईट ड्रेस, तुझा टूथब्रश, चपला, मेकअप किट, आणखीन काही हवं आहे का? लवकर सांग. देवयानीने बॅगची चेन लावत विचारलं. रोहिणीने काहीच उत्तर दिलं नाही. रोहिणी, अगं काय झालंय? किती वेळा विचारते मी. काही हवंय का अजून तुला? काहीच उत्तर आलं नाही. देवयानी वैतागून तिच्या समोर येऊन बसली, पण रोहिणी अजूनही खिडकीतून बाहेरच बघत होती. रोहिणी, देवयानीने तिचा हात पकडला. देव, कसं आहे ना, म्हणजे आपल्या मुलीचं आयुष्य, ज्यांनी आपल्याला जन्म दिला, वाढवलं, प्रेम दिलं, त्यांना एक दिवस असं सोडून जायचं, दुसऱ्याच्या घरी आणि तिथल्या लोकांसोबत जुळवून घ्यायचं का? असं असतं. मला इथेच राहायचं आहे, माझ्या डॅडी सोबत, तुझ्यासोबत. रोहिणी डोळ्यात पाणी आणून म्हणाली. तिला तसं पाहून देवयानीलाही वाईट वाटलं. अगं, सगळीकडे असंच होतं आणि आई वडील आयुष्यभर आपली काळजी घेऊ शकत नाहीत, म्हणून तर ते आपल्यासाठी जोडीदार निवडतात, आपली काळजी घेण्यासाठी, आपल्यावर प्रेम करण्यासाठी. देवयानी तिचे अश्रू पुसत म्हणाली. देव, तू तर खूप दिवसांपासून एकटी स्वतःची काळजी घेत आहेस. मग तूही जोडीदार शोध ना, जो तुझ्यावर प्रेम करेल, तुझी काळजी घेईल. रोहिणी तिच्या डोळ्यात बघत म्हणाली. देवयानीचे डोळे भरून आले. रोहिणी, सोड ना. ते हळूच म्हणाले. देव, मला तुझी खूप काळजी वाटते. मी शिवकडे गेल्यावर तू एकटी पडणार नाहीस ना? अगं, इथे असताना तू किती गोष्टी माझ्यापासून लपवतेस. मग मी दूर गेले तर तू काहीच सांगणार नाहीस. कसं होईल तुझं? रोहिणी रडत म्हणाली. देवयानीलाही गलबलून आलं. तिने लगेच रोहिणीला मिठी मारली. रोहिणी, तू खूप काळजी करतेस माझी, पण मी लहान नाही. मी स्वतःची काळजी घेऊ शकते. आणि कोण म्हणालं तू गेल्यावर मी तुला काही सांगणार नाही? फोन करून सगळी माहिती दे जाईल. देवयानी रडत म्हणाली. देऊ, मी गेल्यावर डॅडही एकटे पडतील. दादा बहिणी तर लग्नानंतर लगेच निघून जाणार आहेत. तू डॅडला भेटायला अधूनमधून येशील ना? रोहिणीने हुंदका देत विचारलं. हो, मी भेटेन त्यांना, तू काळजी करू नकोस, देवयानी म्हणाली. पण तिच्याही डोळ्यात पाणी होतं. देऊ, मॉम गेल्यानंतर त्यांना मीच होते. आता ते खूप एकटे पडतील ना? रोहिणी रडत म्हणाली. बस आता, उद्या लग्न आहे. जास्त रडलीस तर डोळ्याखाली काळे वरतरे येतील. चल झोप पटकन, देवयानी हसत म्हणाली. आज कुठल्या मुलीला झोप लागते का? रोहिणीने विचारलं. इतरांचं माहित नाही, पण तुला झोपायलाच लागेल, नाहीतर शिवला इथे बोलवेन, खास अंगाई गाण्यासाठी. देवयानी तिच्या गालावर हलकी चापट मारत म्हणाली. देऊ, मांडी दे ना, आज तुझ्या मांडीवर झोपते, रोहिणी म्हणाली. देवयानीने मांडी घातली आणि रोहिणीने डोकं तिच्या मांडीवर ठेवलं. देऊ, खूप अस्वस्थ वाटतंय. लग्नाच्या आधी सगळ्यांना असंच वाटत असेल का? रोहिणीने डोळे मिटून विचारलं. माहीत नाही, माझं तर अजून लग्नच झालेलं नाही. देवयानी तिच्या कपाळावरून हात फिरवत म्हणाली. हा शिव माझ्या घरी यायला हवा होता. मी का जाऊ त्याच्या घरी? रोहिणी नाराज होऊन म्हणाली. देवयानी हसू लागली. हसू नको, खरंच असं व्हायला हवं होतं. मुलांनी मुलींच्या घरी यायला हवं होतं, रोहिणी म्हणाली. बरं, तुझ्यासाठी सगळं बदलू. स्वप्नात. आता गप्प बस, मला पण झोपायचं आहे, लग्नात छान दिसायचं आहे, देवयानी हसत म्हणाली. हो हो, शिवचे खूप मित्र येणार आहेत, बघू तुला कोण आवडतो का? तुझंही लवकर लग्न लाव, रोहिणी हसत म्हणाली. हे ऐकून देवयानी थोडी नाराज झाली. झोप पटकन, नाहीतर आता मी मारेन तुला, देवयानी खोटं रागवत म्हणाली. रोहिणीने पुन्हा डोळे मिटले. देवयानी रोहिणीचं सगळं घेतलं ना? वहिनी बाहेर येत विचारत होत्या. देवयानी हातातली बॅग गाडीत ठेवली.
आणि होकारार्थी मान हलवली. आज लग्न होतं आणि सगळे हॉलकडे निघाले होते. रोहिणीने एकदा मागे वळून घराकडे पाहिलं. तिचं हृदय भरून आलं. याच घरात आपण लहानाचे मोठे झालो. इथं सगळं आयुष्य गेलं. आता हे सगळं परक होणार होतं. तिचे डोळे किंचित ओले झाले. रोहिणी चल, देवेनीच्या आवाजाने ती भानावर आली. ती मग दादा, वहिनी आणि डॅड सोबत दुसऱ्या गाडीत जाऊन बसली. थोड्याच वेळात त्यांची गाडी कार्तिक पाटीलच्या घराच्या गेट समोर येऊन थांबली. त्यांचं स्वागत करण्यासाठी जणू पूर्ण बँड पथकच उभं होतं. रोहिणी आणि देवयानी खाली उतरल्या. रोहिणीने सुती साडी नेसली होती. देवयानीने लगेच तिला पदर नीट घ्यायला मदत केली, कारण शिवची आई आणि आणखी काही बायका तिला ओवाळायला आलेल्या होत्या. त्यांनी तिला ओवाळलं, पायावर पाणी घातलं आणि मग वाजत गाजत तिला आतमध्ये घेऊन गेले. हे सगळं देवयानी पहिल्यांदाच पाहत होती, त्यामुळे तिला हे सगळं खूप छान वाटत होतं. समोर मोठं अंगण सजवलं होतं. चारही बाजूनी झाडांनी वेढलेलं आणि मधोमध केलेलं डेकोरेशन तर डोळ्याचं पार न फेडणार होतं. ठिकठिकाणी गोल टेबल्स ठेवले होते. त्यावर पांढऱ्या चादरी आणि फुलांचे सुंदर गुच्छ ठेवले होते. सगळीकडे फुलांची सजावट केलेली होती. तुम्ही बागेतल्या रूममध्ये जा. शिवच्या आईने देवयानी आणि रोहिणीला आज जायला सांगितलं. त्यांच्यासोबत एक मेकअप आर्टिस्टही होती. त्या आत गेल्या. देवयानी मात्र राहून राहून इकडे तिकडे बघत होती. कार्तिकची रूम वरती होती. कदाचित आज तो इथेच असेल असा विचार तिच्या मनात आला. देवू, तू पण पटकन तयार हो, रूम मध्ये येताच रोहिणी म्हणाली. देवयानीने तिच्या बॅगेतून गडद पिवळ्या रंगाची साडी काढली आणि वॉशरूम मध्ये गेली. इकडे मेकअप आर्टिस्टने रोहिणीचा मेकअप सुरू केला. आज हळद होती म्हणून तिला पिवळ्या रंगाची साडी नेसवली. केसांमध्ये पिवळ्या फुलांची वेणी घातली. कानातली फुलांचे दागिने घातले. एकतर तिला पूर्ण पिवळ्या रंगात सजवलं. वाह रोहिणी, तू खूप सुंदर दिसतेस, देवयानी तिच्या मागे उभी राहून म्हणाली. तूही खूप सुंदर दिसतेस, रोहिणी आरशातून देवयानीकडे पाहत म्हणाली. चला, बाहेर बोलवलं आहे. वहिनीने बाहेरून हाक मारली. देवयानीने रोहिणीचा हात धरला आणि तिला बाहेर घेऊन गेली. शिव आधीच पाटावर येऊन बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. देवयानीने रोहिणीला त्याच्या शेजारी पाटावर बसवलं. आता प्रत्येक जण येऊन त्यांना हळद लावू लागला. देवयानी तेथून उठली आणि थोडं बाजूला झाली. तिने आजूबाजूला पाहिलं. डेकोरेशन खूप सुंदर होतं म्हणून ती थोडी पुढे गेली आणि बघू लागली. त्याच वेळी तिला कोणीतरी आपल्याकडे एकटक पाहत असल्याची जाणीव झाली. तिने लगेच त्या दिशेला पाहिलं आणि समोर राज तिच्याकडे पाहत उभा होता. त्याला पाहून देवयानी नखशिखांत हादरली. तिने लगेच नजर वळवली आणि ती पुन्हा रोहिणी जिथे होती तिथे आली. पण आता तिथे बरीच गर्दी जमली होती, त्यामुळे ती बाहेरच उभी राहिली. तिच्या मनात भीती दाटून आली होती. राजने इथे काही तमाशा करू नये एवढंच तिला वाटत होतं. त्याच वेळी कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने दचकून मागे बघितलं तर मागे श्वेता उभी होती. तिला पाहून देवयानीने सुटकेचा निश्वास सोडला. तू इथे एकटीच काय करतेस आणि एवढं घाबरायला काय झालं? श्वेता तिरसटपणे म्हणाली. काही नाही. देवयानी हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली. वाह, तुझी मेहंदी तर खूपच रंगली आहे. किती छान, बघू जरा. श्वेता तिचा हात पकडत म्हणाली. देवयानीने लगेच हात झटकला. तुम्ही जा ना, हळद लावा, ती नॉर्मल बोलण्याचा प्रयत्न करत म्हणाली. पण तिच्या त्या प्रतिक्रियामुळे श्वेताला राग आला. जाते आणि तुझी ही मेहंदी पाहण्यात मला काहीच रस नाही. कोणत्या तरी फालतू माणसाचं नाव काढलं असेल हातावर आणि एवढं लपवतेस जणू काही फिल्म स्टार आहेस. श्वेता तोंड वाकडं करत म्हणाली आणि निघून गेली. देवयानीने स्वतःचा हात पाहिला. खरंच ही मेहंदी इतकी का रंगली आहे आणि त्याचं नाव तर अगदी गडद दिसतंय. इतक्या लवकर धुतल्यावरही असं कसं? तिने एक सुस्कारा सोडला आणि पुन्हा हाताची मूठ घट्ट बंद केली, कोणालाही मेहंदी दिसू नये म्हणून. इकडे कार्तिक पाटील वॉशरूम मधून बाहेर आला. समोरच पांढऱ्या रंगाची शेरवानी ठेवलेली होती. शिवने खास त्याच्यासाठी पाठवली होती. त्याने एक सुस्कारा सोडला आणि ती शेरवानी घातली.
तो बाहेर आला तसे सगळे मित्र त्याच्याकडे धावले आणि त्याला ओढतच शिव आणि रोहिणीकडे घेऊन गेले. कार्तिक, तुला हळद तर लावावीच लागेल. शिवच्या आईने त्याच्या हातात हळदीचं ताट देत म्हटलं, शिव, मी तुला आधीच सांगितलं होतं मी इथे येईल, पण या सगळ्या रीतिरिवाजामध्ये सहभागी होणार नाही, त्यामुळे मला जबरदस्ती करू नको. कार्तिक थोड्या रागात म्हणाला, आम्हाला माहित होतं तू असंच करणार, म्हणूनच मित्रांना सांगितलं होतं की तू आलास की लगेच पकडून आणा. कार्तिक, हळद लाव ना, मी तुझा भाऊ आहे यार. शिव चेहरा पडलेला करून म्हणाला. कार्तिक, अरे लाव ना हळद. सावित्री काकूंनी त्याचा हात धरत म्हटलं. नाही. कार्तिकने त्यांचा हात झटकला आणि सगळ्यांना बाजूला सारत तेथून निघून गेला. सावित्री काकूंच्या चेहऱ्यावर क्षणभर नाराजी दिसली, पण त्यांनी लगेच स्वतःला सावरलं. शिव, राहू दे, तो नाही लावणार. त्याला या सगळ्यात काहीच रस नाही. तू तुझा मूड खराब करू नको, त्या म्हणाल्या आणि पुन्हा सगळे हळदीच्या कार्यक्रमात रमले. देवेनी दूर उभी राहून हे सगळं पाहत होते. काय माणूस आहे हा, भावाच्या लग्नातही खुश नाही आणि आईचंही अजिबात ऐकत नाही. सरळ हात झटकला. याला शिक्षा मिळायलाच हवी. सगळ्यांनी मिळून याला हळदीने माखवायला पाहिजे. पण कोणाची हिंमत आहे या हिटलरची पंगा घ्यायची? साधा हळदीचा टिक्काही कोणी लावू शकत नाही याला, एवढी दहशत आहे. देवेनी सुस्कारा टाकत दूर जात असलेल्या कार्तिककडे पाहत होती. त्याच वेळी कोणीतरी तिच्या गालावर हळद लावली. तिने दचकून पाहिलं तर वहिनी हसत तिच्याकडे पाहत होत्या. हळद लाव जा, म्हणजे मला तुला नीट माखवता येईल, त्या हसत म्हणाल्या. देवेनी लगेच पुढे गेल्याने तिने रोहिणीला हळद लावली. ती उठणार इतक्यात रोहिणीने तिचा हात पकडला आणि जबरदस्तीने देवेनीच्या दोन्ही गालावर हळद फासली. देवेनी लगेच तेथून बाहेर आली आणि हळद पुसणार इतक्यात, अगं थांब, मी राहिले ना तुला लावायची, वहिनींचा आवाज आला. तिने त्या दिशेला पाहिलं तर वहिनी हळदीचं ताट घेऊन तिच्याकडे येत होत्या. त्यांनी आधीच बऱ्याच जणांना हळद लावली होती. देवेनीने एकदा स्वतःच्या साडीकडे पाहिलं आणि मग अचानक पळायला सुरुवात केली, कारण काही झालं तरी तिला तिची साडी खराब करायची नव्हती. आता देवेनी पुढे पळत होती आणि वहिनी तिच्या मागे पळत होत्या. पळता पळता तिने मागे वळून पाहिलं तर वहिनी अजूनही तिच्या मागेच येत होत्या. मग ती पुन्हा पुढे वळली आणि अजून वेगाने पळू लागली आणि अचानक ती कोणाला तरी जाऊन धडकली. वेग इतका जास्त होता की ती त्याला घेऊनच खाली पडली. तिने गोंधळून मान वर करण्याचा प्रयत्न केला तर तिचा गाल त्याच्या गालाला स्पर्शून गेला आणि एक सळसळीत लहर तिच्या संपूर्ण शरीरातून पसरली. घाबरून तिने त्याच्याकडे पाहिलं तर खाली कार्तिक पाटील होता आणि ती त्याच्या अंगावर पडली होती. तिने पटकन उठण्याचा प्रयत्न केला, पण घाईत ती पुन्हा एकदा त्याच्यावर आपटली. देवेनी, तू तर मला संपवशील, त्याचा हलका आवाज तिच्या कानावर पडला. ती अजूनच ओशाळली आणि उठण्याचा प्रयत्न करू लागली. देवयानी, अगं उठ. मागून वहिनींनी तिला उठायला मदत केली. ती उठून उभी राहिली. कार्तिक पाटीलही आपले कपडे झटकत उभा राहिला. देवयानीने मान खाली घातली. त्याच्याकडे पाहण्याची तिची हिंमत होत नव्हती. सॉरी, आम्ही खेळत होतो, वहिनींनी दिलगिरी व्यक्त करत म्हटलं. देवयानीने हळूच चोरून त्याच्याकडे पाहिलं. तो तिच्याकडेच पाहत होता. रागाने त्याच्या गालावर हळद लागली होती. त्याच्या कपड्यावरही तिच्या हाताची हळद उमटली होती. हे पाहून देविनीच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले. आता हा हिटलर नक्कीच सगळ्यांसमोर माझा अपमान करणार, हा विचार मनात येताच ती अजूनच घाबरली. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.